नमस्कार. महाराष्ट्रामधल्या तमाम श्रोत्यांना माझा जय महाराष्ट्र आणि जय हिंद. मी जय महाराष्ट्र म्हणालो, परंतु महाराष्ट्रामधल्या बातम्या अलीकडे वाचल्या, मग त्या आर्थिक असतील, राजकीय तर फारच भयानक, वित्तीय असतील, प्रशासकीय असतील, मनाला चिंताग्रस्त करून टाकतात. आणि अशीच एक बातमी तुम्ही वाचली असेल, पण कदाचित त्याचं महत्त्व लक्षात आलं असेल नसेल. बातमी आहे महाराष्ट्राच्या वीज वितरण मंडळाने म्हणजे वीज वितरण कंपनीने अदानी समूहाला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं. कॉन्ट्रॅक्ट कशाचं? तर 6,600 मेगावॅट इतक्या विद्युत निर्मितीचं. त्यातली 5,000 सौर ऊर्जा आहे आणि 1,600 ही औष्णिक कोळशाची विद्युत आहे. मित्रांनो, या प्रकल्पामध्ये बरं काय वाईट काय याची चर्चा आपण करणारच आहोत, पण एक मुद्दा अगदी सुरुवातीलाच सांगतो. 5,000 मेगावॅट्स इतकी सौर ऊर्जा जी निर्माण होणार आहे ती महाराष्ट्रात होणार नाही आहे, कारण तशी अटच या कंत्राटामध्ये किंवा निविदेमध्ये घातलेली नव्हती. कारण प्रकल्प कोणाला द्यायचं आधीच ठरलेलं होतं. त्याच्यामुळे अदानी ह्या जेव्हा विद्युत निर्मिती करतील सौर ऊर्जेची, त्यावेळेला ती निर्मिती गुजरातमध्ये होणार आहे. तर कोणी म्हणेल हे कॉन्ट्रॅक्ट दिलं, अशी कॉन्ट्रॅक्ट दिली जात असतात, घेतली जात असतात, ह्याच्यामध्ये एवढं चिंता करण्यासारखे किंवा काळजी करण्यासारखे आणि बोलण्यासारखं काय आहे? अगदी बरोबर आहे, कुणालाही असंच वाटेल. कारण खरं म्हणजे सरकारने असंही सांगितलं आहे की हे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा या अदानी समूहाला दिलं, म्हणजे अदानी कंपनीला दिलं, त्यावेळेला त्यांनी कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक बोली निविदा मागवलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 3 त्यांच्याकडे आल्या. एक होती या अदानींची, दुसरी होती JSW म्हणून एक कंपनी म्हणजे जिंदालांची कंपनी, आणि तिसरी टॉरेंट. त्याच्यामधले सगळ्यात लोएस्ट दर या वीज निर्मिती करून वीज वितरण कंपनीला विकण्याचा जो दर होता हा अदानीने दिला ₹4.08. तो सगळ्यात कमीत कमी होता. तेव्हा L1 या नीतीप्रमाणे त्यांना हे कंत्राट दिलं. तर चांगलं झालं. कोणी म्हणेल याच्यात ठीक आहे ना, लोएस्टला दिलं ना, याच्यात काय प्रॉब्लेम आहे? तर मित्रांनो, सगळा मुद्दा जो आहे तो लोएस्टला दिलं का नाही हा नाहीच आहे, आणि म्हणूनच तो आपल्यापासून बऱ्याच गोष्टी झाकणार आहे. जेवढ्या गोष्टी तो आपल्याला बाहेर दाखवतो हा कंत्राटाचा सगळा व्यवहार, त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने काहीतरी झाकून ठेवलं जाते. आणि मुख्य चिंतेचा मुद्दा हा आहे की ज्या प्रकारे हा सगळा प्रकल्प, हे सगळं कंत्राट हे डिझाईन केलं गेलेलं आहे, त्याची चौकट ज्या प्रकारे आखलेली आहे, ती सगळी चिंतेत टाकणारी बाब आहे. आणि म्हणून मी आपल्याशी हा संवाद करतोय. आता मी या प्रकल्पाचं विश्लेषण करणार आहे. जी काय मांडणी करणार आहे ती कुठल्या पूर्वग्रहातून नाही, त्याचे सर्व आकडेवारीनिशी पुरावे हे या ग्राफिक्समध्ये मांडले जातीलच, आणि त्याचे आधार काय आहे तेही मांडले जातील. त्याच्यामुळे जर कोणाला त्याच्याबद्दल काही शंका असेल किंवा असं वाटलं की हे जरा चुकीचं बोललं जाते, तुम्ही जरूर कॉमेंट्समध्ये लिहा. त्याला योग्य असेल ते उत्तर किंवा स्पष्टीकरण हे आम्ही नक्कीच देऊ. तर पहिला मुद्दा, हा प्रकल्प नेमका काय आहे? प्रकल्प आहे 6,600 मेगावॅट इतक्या विद्युत निर्मिती पहिल्यांदा क्षमता निर्माण करायची आणि त्याच्यातून वीज निर्माण करायची. त्यातली 5,000 मेगावॅट जी आहे ती सौर ऊर्जा आणि 1,600 ही औष्णिक म्हणजे कोळशातून निर्माण होणारी ऊर्जा, अशा प्रकारचा प्रकल्प आहे. आणि हे जे कंत्राट आहे हे संयुक्त आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्या बोली मागवलेल्या होत्या त्या संयुक्त, तुम्ही हे कितीला करणार आणि ते कितीला करणार आणि त्याचा ॲव्हरेज रेट किती देणार, अशा प्रकारच्या बोली या ज्या इंटरेस्टेड कंपन्या असतील त्यांच्याकडनं मागवलेल्या होत्या. आता याच्यामध्ये अदानींची जी बोली आली आणि की ज्याला सरकारने म्हणजे वीज वितरण कंपनीने मान्यता दिली, ती आहे ₹4.08 प्रति युनिट. आता त्याच्यामध्ये सौर ऊर्जा पण आहे आणि कोळशातून निर्माण होणारी औष्णिक ऊर्जा पण आहे. या दोन्हीचा मिळून सरासरी असा म्हणजे वेटेड ॲव्हरेज ज्याला म्हणतात, तो ₹4.08 इतका दर असला पाहिजे, अशा प्रकारची अट ही अदानींनी मान्य केली आणि इतरांचे दर त्याच्यापेक्षा जास्ती होते. आता ह्याच्यात मुळात चुकलं काय, काय गैर आहे याच्यामध्ये? तर यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे हा सरासरी दर नेमका कसा काढलेला आहे. तर सौर ऊर्जा आहे आणि औष्णिक कोळसा विद्युत आहे. तर या दोन्हीचा जो रेट असतो इंडिपेंडंट हा वेगवेगळा असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ अदानी यांनी हे जे कंत्राट आहे या कंत्राटामध्ये असं सांगितलं आहे की सौर ऊर्जा जी आहे, सौर पद्धतीने निर्माण झालेली जी वीज आहे ती आम्ही ₹2.70 प्रति युनिट या दराने विकू. आता ₹2.70 प्रति युनिट हा दर बरोबर आहे का? आणि कोळशाचा जो आहे त्यांनी स्वतंत्रपणे वृत्तपत्रामध्ये तरी आलेला नाही आहे, पण तो अंदाजे ₹5.25 प्रति युनिट किंवा ₹5.5 प्रति युनिट याच्या दरम्यान काहीतरी असणार आहे.
आणि या दोन्हीची सरासरी ही 4 रुपये 8 पैसे येते. अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे. आता ती नेमकी सरासरी म्हणजे भागिले 2 असं करत नाही, त्या लक्षात घ्या. कोणी म्हणेल की 2 रुपये 50 पैसे किंवा 2 रुपये 70 पैसे अधिक 5 रुपये 30 पैसे 40 पैसे जो काय असेल तो भागिले 2 अशी सरासरी काढली जात नाही. कारण त्याच्यातून होणारी विद्युत निर्मिती जी आहे, प्रत्यक्ष विद्युत निर्मिती, याचं प्रमाण कमी जास्त आहे. त्याच्यामुळे त्याला मॅथमॅटिक्समध्ये आपण जायची काही गरज नाही. तेव्हा सरासरी त्यांची जी आहे, वेटेड ॲव्हरेज ज्याला म्हणतात, ते येतं 4 रुपये 8 पैसे. आता अदानी 2 रुपये 70 पैशांनी सौर ऊर्जा लावणार. परंतु आपल्याला असं दिसेल की प्रत्यक्षामध्ये आज देशामध्ये म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची सौर ऊर्जेबद्दलची जी एक राष्ट्रीय कंपनी मंडळ आहे, म्हणजे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यांनी आत्ताच नुकतेच याच्याबद्दलचे काही करार, काही ऑप्शन्स केले, काही मागवले होते खाजगी कंपन्यांकडून प्रस्ताव. त्याच्यामध्ये त्यांनी जो मान्य केलेला दर आहे तो 2 रुपये 50 पैसे आहे. आता गुजरात सरकारने अशाच प्रकारचे काही प्रकल्प दिले, त्याच्यामध्ये हा रेट 2 रुपये 50 पैसे आहे आणि अदानी इथं 2 रुपये 70 पैसे देतोय. आता लक्षात घ्या, 2 रुपये 70 पैसे हा जो दर आहे, हा दर खरं म्हणजे अजून 2 वर्षांनी तो प्रकल्प उभा राहणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीची जी निर्मितीचा जो खर्च आहे, आवश्यक खर्च भांडवल गुंतवणुकीचा, हा दिवसेंदिवस हा प्रत्येक महिन्याला कमी कमी होत चाललेला आहे. आणि त्याला कुठलाही इंधन खर्च असतच नाही, कारण सूर्याला काय आपण पैसे देत नाही, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे हा 2 रुपये 70 पैसे हा प्रकल्प संपेपर्यंत म्हणजे पुढची 25 वर्ष कायम राहणार आहे. अदानी काही कारण नसताना इथं त्यांनी तो रेट जास्त लावलेला आहे. आता या प्रकल्पाचं आपण विश्लेषण करू. मी तुमच्यासमोर 4 मुद्द्यांच्या आधारे मुख्यतः बोलणार आहे. पहिला मुद्दा जो आहे तो असा की हा प्रकल्प ज्या पद्धतीनं डिझाईन केला गेला, म्हणजे कंत्राट ज्या पद्धतीने डिझाईन केलं गेलं आणि ज्या पद्धतीने त्याला निविदा त्याच्या काढल्या गेल्या, त्याची प्रशासकीय पद्धती काय होती, ती कायदेशीर होती का, योग्य होती का, अयोग्य होती, हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हा जो नियामक आयोग आहे, की ज्या नियामक आयोगाच्या मान्यतेने सगळं करावं लागतं, त्या नियामक आयोगाने त्यांचं काम बरोबर केलेलं आहे का, आणि हा नियामक आयोग नेमका कसा बनलेला आहे, त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे सध्याचं, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की या प्रकल्पामधून म्हणजे हा अदानींना दिल्यामुळे आणि ज्या पद्धतीने तो दिलेला आहे त्याच्यामुळे ग्राहकांवरती नेमका किती जादा बोजा पडणार आहे, त्याचं नेमकं महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यातनं काय होणार आहे, हा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा असा आहे की एकंदरच प्रदूषण आणि इतर जे व्यापक प्रश्न आहेत, म्हणजे हरित ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एन्व्हायरमेंटल दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो, त्या दृष्टिकोनातून, पर्यावरणीय दृष्टिकोनातून या प्रकल्पाचं, या कंत्राटाचं एकंदर मूल्यमापन काय होऊ शकतं, असे 4 मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. असं आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया की हा प्रकल्प ज्या पद्धतीने दिला गेला ती पद्धती काय होती. आपल्याला असं दिसेल की या प्रकल्पासाठी एक कायदेशीर पद्धती, म्हणजे अशा प्रकारच्या कुठच्याही प्रकल्पासाठी एक वीज कायदा जो आहे, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003, आणि त्याच्या अंतर्गत स्थापन झालेली MERC म्हणजे महाराष्ट्र राज्य नियामक आयोग, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन कॉर्पोरेशन. तर ही MERC नियामक आयोग, या नियामक आयोगाच्या काही कार्यपद्धती आहेत, अशा प्रकारची कंत्राटं वीज कंपन्या कशी काढू शकतात, कशी दिली जातात त्याच्याबद्दलची. तर त्या कार्यपद्धतीला आणि वीज कायदा जो आहे त्या दोन्हीचा जर एकत्रित विचार केला तर या प्रकल्पासाठी म्हणजे या कंत्राटासाठी वापरलेली पद्धती काय होती, याच्यासाठी ज्या ज्या निविदा होत्या त्याची सूचना 13 मार्चला दिली गेली, लक्षात घ्या. त्याच्या आधी कायद्याप्रमाणे आणि नियामक आयोगाच्या जे सगळ्या कार्यपद्धती आहेत त्याच्याविषयीच्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ही निविदा सार्वजनिक करण्याच्या आधी, म्हणजे लोकांकडून त्याची बोली मागवण्याच्या आधी, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून त्याला पूर्व मान्यता घेणं आवश्यक होतं, अशी कायदेशीर तरतूद आहे. परंतु त्यांनी तसं केलं नाही. हा प्रकल्प म्हणजे याचं कंत्राट हे मागवताना या वीज वितरण कंपनीने केंद्र सरकारच्या अशा प्रकारचे प्रकल्प उभे करतानाच्या ज्या काय अटी शर्ती आहेत, मार्गदर्शक सूचना आहेत, केंद्र सरकारने अधिकृतरित्या लिखित स्वरूपामध्ये सर्वांसाठी बंधनकारक म्हणून यापूर्वी ज्या प्रसृत केलेल्या आहेत त्याचाही भंग याच्यात केलेला होता.
हे रेकॉर्डवरती आहे, हे मी माझ्या मनचं सांगत नाही. हे MERCनी स्वतः त्यांच्या रेकॉर्डवरती घेतलेलं आहे, त्यांच्या ऑर्डरमध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे यांनी जो अर्ज केला त्या अर्जामध्ये सुद्धा त्याच्याबद्दलचं आम्ही का करतो असं काहीतरी थातून मात्र स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. हा दुसरा मुद्दा. म्हणजे एकतर कायद्यानुसार MERCची मान्यता घ्यायला पाहिजे होती निविदा मागवण्याच्या आधी, ती घेतली नाही. आणि त्याच्यात पुन्हा डेव्हिएशन आहे, केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सपासून त्याच्याबद्दलची सुद्धा मान्यता घेतली नाही. ना केंद्र सरकारकडून घेतली ना नियामक आयोगाकडनं घेतली. मग यांचा अर्ज गेला कधी नियामक आयोगाकडे? या सगळ्या ही जे काही कंत्राट त्यांनी मागवले, ज्या काही अटी शर्तींवरती मागवलं, तर 13 जूनला गेला. लक्षात घ्या, 13 मार्चला निविदा फ्लोट केली. पूर्व मान्यता आवश्यक होती, परंतु तो अर्ज केला 13 जूनला. या 24 सालचं आपण बोलतोय, 3 महिने उशिरा. आणि सांगितलं की आम्हाला अर्जंट हिअरिंग पाहिजे. म्हणजे का तातडीने पाहिजे आता, कारण आता आम्हाला तर निविदा उघडून त्याप्रमाणे द्यायचं आहे, निदान त्याच्या आधी तरी घेऊ मान्यता. 25 जूनला अर्जंट हिअरिंग झालं. अर्थात MERC हे महाराष्ट्राचीच आहे आणि त्याच्याबद्दलच्या सदस्यांबद्दल आपण बोलूच नंतर. वीज नियामक आयोगाने त्यांची विनंती तात्काळ मान्य केली. त्यांनी आधी का अर्ज केला नाही याचं कारण त्यांनी जे लिहिलेलं होतं ते कारण त्यांनी विचारात घेतलं. ते सांगतो मी आपल्याला काय ते. त्यांनी असं कारण लिहिलं की 16 मार्चला म्हणजे लगेचच लोकसभेच्या निवडणुकांची मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आदर्श आचारसंहिता जाहीर होणार होती. ती व्हायच्या आतमध्ये आम्हाला हे टेंडर फ्लोट करायचं होतं. त्याच्यात लिहिलेलं आहे, स्वतः महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने हे लिहिलेलं आहे आणि MERCनी ऑर्डरमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून आम्ही पूर्व परवानगी न घेता टेंडर फ्लोट केली. अशी काय महाराष्ट्रामध्ये अंधार पडलेला होता की ज्याच्यामुळे आत्ता जर हे टेंडर मागवलं नाही तर महाराष्ट्र अंधारात बुडून खाक होईल, अशी कोणती भीती होती हे मला तरी अजून कळलेलं नाही. आपणच ठरवा ती गोष्ट. पण महाराष्ट्राचं वीज नियामक आयोगाने याची दखल घेतली. परंतु 12 जुलैला आणि नंतर 25 जुलैला त्यांनी एक ऑर्डर दिली. सांगितलं की ठीक आहे, तुम्ही घ्यायला पाहिजे होते, पुढच्या वेळेला असं करू नका बाळांनो, पण जाऊ द्या, आता तुम्ही नाही घेतली तर राहू द्यात. वीज नियामक आयोग फार उदार आहे. त्यांनी त्यांचं सगळं म्हणणं मान्य केलं. तुम्ही केंद्र सरकारकडून ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत याच्या पूर्वीच सर्वांसाठी बंधनकारक त्या पाळलेल्या नाहीत आणि त्यांची परवानगी याच्यासाठी घेतलेली नाही. याच्याबद्दल वीज नियामक आयोगाने त्यांना माफ करून टाकलं. कारण आपलाच वीज नियामक आयोग आहे, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याच कंपनीबद्दल कशा करता उगाच जास्ती हार्श भूमिका घ्यायची म्हणून त्यांनी सोडून दिलं. आणि जे टेंडर मागवलेलं होतं, ज्या पद्धतीने मागवलेलं होतं, ज्या अटींवरती मागवलेलं होतं, त्या जशाच्या तशा मान्य करून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच महाराष्ट्र सरकार हे या प्रकल्पाची पुढची कार्यवाही करायला मोकळं झालं. आणि मग त्याच्यानंतर जी काय प्रक्रिया झाली त्याच्यामुळे हा प्रकल्प म्हणजे हे कंत्राट हे अदानींना मिळालं. आता हे झाली घटना. काय घडलं असेल नेमकं याच्या मागे? याच्या मागचं राजकारण अतिशय स्पष्ट आहे, आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. ही आचारसंहिता लागणार आहे हे मोदी आणि शहा आणि अदानी यांना निश्चितपणे आणि स्पष्टपणाने माहिती होतं. अशी शक्यता आहे की त्यांना असं वाटत होतं की या निवडणुकांमध्ये निकाल कदाचित विपरीतच लागतील, किंबहुना त्यांना जवळपास खात्री असावी. त्याच्यामुळे जितक्या लवकर शक्य आहे तेवढी कंत्राटं अदानींच्या पदरात पाडून घेतली पाहिजेत. म्हणून कायद्याची प्रक्रिया पायदळी उडवून, केंद्र सरकारचे स्वतःचेच त्यांचे निकष पायदळी उडवून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी 13 मार्चला निविदा फ्लोट केली आणि अशा पद्धतीने ती दिली. आता कोणी म्हणेल बरं ठीक आहे, केली निविदा अशा प्रकारे मंजूर, तर त्याच्यामध्ये नेमकं वाईट काय झालं? त्याच्यामध्ये वाईट असं झालं, हा फक्त प्रशासकीय मुद्दा नाही आहे. अशा प्रकारे निविदा काढण्या नेहमी 2 टप्प्यांमध्ये होणं अपेक्षित असतं. केवळ पूर्व परवानगीचा प्रश्न नाही आहे. त्याच्यामध्ये 2 टप्पे पूर्व परवानगीचे असतात. पूर्व परवानगी असते आणि त्याच्यात 2 टप्पे असतात. ते असे असतात, एक असतो की मुळामध्ये जी तुम्हाला विजेची गरज वाटते की बाबा 2030-31 साली एवढी वीज असेल, असं या कंत्राटाचं स्वरूप असेल की 30-31 सालची जी वीज आहे, विजेची मागणी आहे, त्याच्यासाठी आम्ही हे करतोय. तर ती जी मागणी असेल ती मागणी एकतर तेवढी मागणं बरोबर आहे का, ती वाजवी आहे का,
हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, ती कुठल्या स्वरूपाची मागणी, ती इंडस्ट्रीची जास्त मागणी असणार आहे का शेतीची जास्ती असणार आहे का घरगुती जास्ती असणार आहे, त्याचे आवर्स कुठले असणार आहेत. कारण वीज ही दिवसाच्या म्हणजे 24 तासामधल्या कुठच्या तासांमध्ये जास्त मागितली जाते, त्यानुसार ती कुठल्या पद्धतीची वीज द्यायची, औष्णिक द्यायची का सौर द्यायची का जलविद्युत द्यायची मग का पवन ऊर्जा द्यायची, हे सगळे जे चॉईसेस आहेत हे चॉईसेस त्याच्या मागणीच्या स्वरूपानुसार बदलतात. त्यामुळे त्याच्याबद्दलचा पर्याय, नेमका पर्याय आपल्यासमोर, पॅकेज आपल्याला कुठल्या स्वरूपाचा हवा आहे आणि ते किती क्वांटिटीचा हवा आहे याची पहिली मान्यता असते. आणि त्याच्यामध्ये ग्राहकांचे इथं संबंध लक्षात घेण्यासाठी म्हणून काही विशेष तरतूद असते. ही एकदा मान्यता झाली की मग दुसऱ्या स्टेजला प्रत्यक्ष निविदेतल्या अटी, म्हणजे निविदेमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती त्यांनी कम्पीट करायचं आहे आणि नेमके कुठल्या मुद्द्यांच्या आधारे हे प्रस्ताव त्यांच्याकडनं मागवायचे आहेत हे स्पष्ट केले जाते. दुसरी स्टेप झाली. या दोन्ही टप्प्यांची मान्यता झाली MERC कडून की मग पुढे आपल्याला ती निविदेची प्रक्रिया सुरू करता येते. अशी नेहमीची पद्धत आहे. परंतु ती पूर्णपणे इथं पायदळीत उडवली गेली आणि इथेच सगळी मेक आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. पहिल्या मुद्द्यातूनच दुसरा मुद्दा तयार होतो की नेमका या प्रकल्पाचं पॅकेज कसं असावं, कुठल्या प्रकारची वीज आणि किती प्रमाणामध्ये आपण निर्माण करण्याचा प्रस्ताव करावा, म्हणजे निविदा मागवावी, असा हा मुद्दा आहे. आणि हाच नेमका अदानींना सोयीचा निवडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळेच ग्राहकांचं आणि पर्यावरणाचं प्रचंड नुकसान होणार आहे. आता कसं ते लक्षात घ्या. हा जो आत्ता पर्याय त्यांनी दिलेला आहे, म्हणजे जे पॅकेज, जो मिश्र, जो त्यांनी कॉम्पोजिट जो दिला, तो कॉम्पोजिट काय होता, मी सुरुवातीला सांगितलं, 5000 मेगावॅट सौर आणि 1600 मेगावॅट इतकी औष्णिक. आता आपण या ठिकाणी थोडंसं त्याचं विश्लेषण करण्यासाठी म्हणून मी काही यातल्या एक्सपर्ट्सनी काही पर्याय दिलेले आहेत, म्हणजे दुसरे काही पर्याय दिले की जे पर्याय ग्राहकांना आणि पर्यावरणाला अत्यंत सोयीचे आणि स्वस्त ठरले असते आणि अत्यंत व्यवहार्य असे पर्याय. तो पर्याय असा की जर याच्या ऐवजी 7400 मेगावॅट इतकी सोलर, 2800 मेगावॅट इतकी पवन ऊर्जा आणि 4800 मेगावॅट अवर्स इतकं बॅटरी स्टोरेज, अशा प्रकारचं पॅकेज जर दिलं असतं आणि जर त्यांचा रिस्पेक्टिव्ह जो काय खर्च आहे त्या सगळ्याच्या बद्दलचं एक टेबल आता आम्ही तुम्हाला इथं समोर दाखवतोय, ते अगदी सगळ्या तपशिलात जरी नाही तरी त्यातले मुख्य तपशील मी आपल्याला सांगतो. तर त्या सगळ्याचा मिळून एक एक्सपर्टचा अंदाज असा सांगतो की या सगळ्याचा मिळून कॉम्पोजिट रेट सरासरीने ₹2.84 प्रति युनिट पडला असता की जो अदानींनी ₹4.08 दिलेला आहे. आणि दुसरा एक एक्सपर्टचा अंदाज आहे, तो असं सांगतो की हा रेट ₹3.76 पडला असता. मी असं म्हणतो की ₹3.76 किंवा ₹2.84 हे दोन एक्सपर्ट्सनी दिलेले अंदाज आहेत. सत्य वास्तवाच्या आधारावरती आणि देशामध्ये अशा प्रकारचे जे इतर प्रकल्प चाललेले आहेत त्याचा विचार करता सत्य याच्यामध्ये कुठेतरी आहे आणि ते बहुधा ₹3.40 सत्य त्याच्यामध्ये असेल असा सर्वसाधारणपणे अंदाज करायला हरकत नाही. तर आता नेमका हा जो धोरण पर्याय आहे, हा पर्याय जो आत्ता मी सुचवलेला आहे तो पर्याय नेमका काय, हा जरा मी थोडासा आपल्याला टेबल जे आत्ता मग असे दाखवलं किंवा आताही परत दाखवतो त्याच्यामधून स्पष्ट होईल की सौर ऊर्जा, आपण काही तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊ. सौर ऊर्जा जी असते ती 24 तास निर्माण होऊ शकत नाही. पवन ऊर्जा सुद्धा 24 तास निर्माण होऊ शकत नाही. ती दिवसातून, म्हणजे सौर ऊर्जा पूर्ण क्षमतेने त्याच्या फक्त 6 तास दिवसा चालू शकते भारतामध्ये इफेक्टिव्हली. आणि पवन ऊर्जा थोडीशी जास्ती, म्हणजे ज्याला म्हणजे कपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर CUF असं जे इथं लिहिलेलं आहे, तो CUF जो आहे हा युटिलायझेशन फॅक्टर हा सौर ऊर्जेसाठी येतो 25%. हा पवन ऊर्जेसाठी थोडासा जास्ती, म्हणजे साधारण 33% पर्यंत येऊ शकतो. त्यामुळे काय होतं की दिवसा सौर ऊर्जा आणि त्याचप्रमाणे पवन ऊर्जा काही पहाटे काही दिवसात वेगवेगळ्या आवर्समध्ये वेगवेगळी अशी मिळून एकूण मी सांगितलं त्या प्रमाणामध्ये निर्माण होते. दिवसाच्या इतर वेळेला ती होत नाही, पण जेव्हा ती निर्माण होईल तेव्हा ती पूर्णपणे वापरात येईलच असं नाही, कारण तेवढी मागणी प्रत्यक्षात असेल असं नाही. मग त्यावेळेला काय करावं लागतं, त्यावेळेला तुमचे जे दुसरे प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ आता कोळशाचे म्हणजे औष्णिक प्रकल्प जे आहेत
आणि आपली बहुतेक सगळी जी वीज आहे ही औष्णिक वीज प्रकल्पामधनंच होते आणि त्याच्यात मुख्यतः कोळसा आहे, न्यूक्लिअर हे अगदी किरकोळ आहे आणि जलविद्युत हे अगदीच थोड्या स्वरूपामध्ये आहे. आता ही औष्णिक विद्युत जी असते ती 24 तास निर्माण करावी लागते. ती थांबवता येत नाही. ती दिवसा कमी क्षमतेने चालते, रात्री 12 नंतर कमी क्षमतेने निर्माण केली जाते, संध्याकाळी 6 किंवा 7 ते रात्री 12 पर्यंत पूर्ण क्षमतेने चालते. त्याच्यामुळे त्याचा जो पर युनिट एक्सपेंडिचर आहे हा दिवसाच्या वेळेप्रमाणे बदलत जरी असला तरी तो 24 तास चालवावीच लागते. जास्त खर्च आला तरी चालवावी लागते आणि हे त्या औष्णिक विजेची एक मर्यादा आहे. सौर ऊर्जेची गोष्ट अशी मी सांगितली की ती दिवसात पूर्ण फक्त 6 तासच चालू शकते. पण जेव्हा ती निर्माण होईल दिवसाच्या वेळेत त्यावेळेला कदाचित पूर्ण मागणी असणार नाही. मग काय करायचं तर ती बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवायची. मग त्याचा खर्च आला, बरोबरच आहे. पवन ऊर्जा ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला कदाचित ती पूर्ण वापरली जाणार नाही, तेवढी मागणी नसेल त्या दिवसाच्या वेळेमध्ये, मग ती स्टोअर करावी लागेल. मग ती स्टोरेज म्हणजे बॅटरी स्टोरेजचा खर्च आला. तो स्टोरेजचा खर्च आपल्याला विचारात घ्यावा लागेल. तो इथं आपल्याला असा दिसतोय, इथं आम्ही दाखवलेला आहे तो स्टोरेजचा खर्च किती होतो तो. म्हणजे सौर ऊर्जेचा खर्च साधारण ₹2.50 आणि पवन ऊर्जेचा खर्च ₹3.20 हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि हा सगळा जो आहे त्याचा बॅटरी स्टोरेजचा खर्च त्याच्यामध्ये ॲड करावा लागेल, तो इथं आपल्याला ॲड केलेला दिसतोय. हे सगळं मिळून या एका अंदाजाप्रमाणे हा खर्च ₹3.76 येईल. दुसऱ्या एका अंदाजाप्रमाणे हे सगळे फॅक्टर्स जर विचारात घेतले तर तो खर्च ₹2.84 होतो. फरक का पडतोय? फरक यासाठी पडतोय की येत्या काळामध्ये बॅटरीचा किंवा या सौर प्रकल्पासाठी लागणाऱ्या जे इक्विपमेंट आहे त्याचा खर्च वेगाने, म्हणजे जगामध्ये किमती ढासळत चाललेल्या आहेत, त्या किती वेगाने ढासळतील याचे अंदाज थोडे कमी जास्त आणि वेगळे आहेत. त्याच्यामुळे हे अंदाजामध्ये थोडासा फरक पडतोय. परंतु काही जरी असलं तरी एक आकड्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की ₹4.08 हा जो अदानींनी दिलेला जो दर आहे हा 100 कुठल्याही परिस्थितीमध्ये 100% याच्यापेक्षा जास्तीचा आहे आणि ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अदानींचा जो हा पर्याय त्याच्यामध्ये 1600 मेगावॅट ही औष्णिक आणि कोळशावरती वीज आहे. आता कोळशावरची जी वीज असते आणि सौर ऊर्जा जी असते त्याच्यामध्ये मूलभूत दरांमध्ये एक फरक आहे. मी मगाशी त्याचा थोडा उल्लेख केला होता. सौर ऊर्जा जी असते आणि पवन ऊर्जा जी असते त्याला इंधन खर्च नाही. त्याला जो काय खर्च आहे तो भांडवली खर्च सुरुवातीला एकदा करायचा. तो झाला की त्याला व्यवस्थापकीय खर्च किंवा करंट मॅन्युअल किंवा मॅनपॉवर एक्सपेंडिचर अगदीच निग्लिजिबल आहे. आणि की जो त्याच्या सुरुवातीच्या भांडवली खर्चामध्ये थोडा जर त्याचा फॅक्टर जर ॲड केला तर प्रकल्पाचा म्हणून जर 25 वर्षाचा जर आलेख काढला तर 1 पैशाची सुद्धा वाढ त्याच्यात करण्याची गरज निर्माण होत नाही. हे सौर ऊर्जेचं आणि पवन ऊर्जेचं वैशिष्ट्य आहे. आता आपण कोळशाच्या विद्युतीबद्दल जर पाहिलं तर कोळशाची जी वीज आहे ती कोळशाची वीज ही त्याचा स्थापनेचा म्हणजे स्थापित करण्याचा खर्च म्हणजे भांडवली खर्च हा तर झालाच, तो एकदाच होईल. परंतु पुढे त्याचा सतत मेंटेनन्स सतत लागतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मुख्य म्हणजे इंधनाचा खर्च. आणि अदानींनी जो प्रकल्प मंजूर करून घेतलेला आहे, जे कंत्राट मंजूर करून घेतलेलं आहे, रादर त्यांच्यासाठीच ते डिझाईन केलेलं होतं, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की इंधनाचा म्हणजे कोळशाचा खर्च, कोळशाची किंमत जशी बाजारात वाढेल त्या प्रमाणामध्ये हा जो सरासरी 4.08 दोन्हीचा मिळून जो त्यांनी दिलेला आहे तो सुद्धा त्या प्रमाणात वाढेल. आणि कोळसा या इंधनाचा पुरवठा आणि त्याच्या किमती आणि अदानी यांचं एक विशेष समीकरण आहे आणि तीच खरी या सगळ्या प्रकल्पामधली आणि कंत्राटामधली अदानींनी मारलेली मेख आहे. म्हणून त्यांना औष्णिक विद्युत प्रकल्प कोळशावरती चालणारा हा अत्यंत आवश्यक होता. आणि त्याच कारणासाठी मोदी, शहा, अदानी यांच्या आग्रहासाठी आमचे थोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे हाफ अजित पवार या तिघांनी मिळून तो केलेला आहे. नेमकं काय असं मी म्हणतो? कारण लक्षात घ्या, अदानी यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया इथं कोळशाच्या खाणीचा व्यवसाय आहे. कोळशाच्या व्यापारामध्ये ते आहेत. भारतामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू
4 वीज वितरण कंपन्यांना कोळसा पुरवणं म्हणजे वीज पुरवणं कोळशावरती आधारित अशा प्रकारचे प्रकल्प कंत्राट त्यांना दिली गेली आणि त्याच्यामधून अदानींनी आयात कोळशाच्या किमती वाढल्या म्हणून मला विजेचा दर वाढवून द्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या आणि त्या मान्य करवून घेतल्या. आता कोणी म्हणेल की आयात कोळशाची किंमत जर खरंच वाढली असेल तर अदानी तरी बिचारे काय करणार. अगदी खरं आहे, पण वाढल्या असत्या तर. जर वाढल्या नव्हत्या अदानींनी त्या बनावट रीतीने वाढल्याचा कांगाव आणि देखावा निर्माण केला. कसा ते सर्व तपशिलात जाऊन बघण्याला खूप वेळ लागेल आपल्याला. याच्यामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट नावाचा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जर्नलिस्टांचा एक मोठा ग्रुप आहे. त्याचप्रमाणे भारतामधली पॉवर इंजिनियर्सची एक फेडरेशन आहे त्यांनी आणि स्वतः या 4 वीज वितरण कंपन्यांनी जी काय आकडेवारी सादर केली, ज्या काय तक्रारी केल्या, जी प्रकरणं सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली, त्या सगळ्याच्या आधारे मी आपल्याला हे सांगू इच्छितो कागदपत्रांच्या आणि माहितीच्या आधारे की अदानींनी त्यांच्या मालकीच्या खाणीमधून त्यांच्या नियंत्रणाखालच्या व्यापारामधून या किमती खोटेपणाने वाढवल्याचं कागदपत्र तयार केले. अनेक मधल्या कंपन्यांचा ज्याला आपण शेल कंपन्या म्हणतो असं एक जाळं असल्याचं दाखवलं आणि त्याच्यामधून भारतामधल्या आयात कोळशाच्या किमती जास्ती झाल्या कांगाव करून भारतामधल्या विविध प्रकल्पामधून त्यांनी एकूण 20,000 कोटी रुपये एवढे जास्त वसूल केले किंवा खरं म्हणजे लुटले. त्याच्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आली, त्यांनी 2200 कोटी रुपयाचा फटका याच्यामध्ये सहन केलेला आहे. आणि तो सहन केल्यानंतर सुद्धा आज महाराष्ट्राला जर अशाच प्रकारचा कोळशाचा प्रकल्प गरज नसताना त्यांच्या आपल्या माथ्यावरती जर लादला जात असेल आणि तोही अदानींच्या मार्फत तर त्याच्यातला धोका आपण ओळखणं अत्यंत आवश्यक आहे आणि तेच मी इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा कोळशाची किंमत नॅचरली थोडीफार काय वाढत असेल ती वाढेल, हा धोका तर आहेच, परंतु तो पुरवण्याची आणि ती वीज निर्माण करण्याची जर किल्ली अदानींच्या हातात असेल तर अदानी कोळशाच्या पुरवठ्यामधून त्याच्या वाढलेल्या बनावट किमतीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला लुटून खातील याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. हे आकडेवारीच्या आधाराने आपल्याला दाखवता येईल. आता त्यामुळेच कोळशावरती आधारित प्रकल्पाची ज्याची गरजच नाही त्याला पर्याय मी आपल्याला मगाशी सांगितला. तो जर पर्याय म्हणजेच 7,400 सौर, 2,800 पवन आणि 4800 मेगावॅट अवर्स हे बॅटरी स्टोरेज हा जर पॅकेज घेतला तर जी 29-30 किंवा 30-31 सालापर्यंत विजेची गरज जी महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळांनी स्वीकारलेली आहे की एवढी आम्हाला यावर्षी वीज लागेल, तेवढी वीज 31-31 सोडा 28 सालापर्यंत 26 सालापर्यंत 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आपण निर्माण करू शकू. एकही पैशाची त्याच्यात कधीही वाढ होणार नाही अशा गॅरंटी सहित. आणि ती किंमत सुद्धा अदानी जे सरासरी किंमत देतात 4 रुपये 8 पैसे त्याच्यापेक्षा एका अंदाजानुसार जवळजवळ 1.25 रुपयांनी कमी आणि एका अंदाजानुसार 32 पैशांनी कमी. इन एनी केस 680 कोटी रुपये दरवर्षी किंवा 2800 कोटी रुपये याच्या मधल्या रेंजमध्ये म्हणजेच काही 1000 कोटी रुपये जो ग्राहकांच्यावरती बोजा पडणार आहे तो या प्रकल्प असा जर पर्यायी प्रोजेक्ट केला, पर्यायी पॅकेज जर केलं त्याच्यातून वाचू शकतो. प्रदूषणापासून मुक्तता होऊ शकते, वाढत्या किमतींपासून मुक्तता होऊ शकते की त्याचा बोजा तर अजून कितीतरी जास्त असू शकेल त्याच्यापासून सुटका होऊ शकते. आणि औष्णिक विजेचे जे दुसरे प्रॉब्लेम्स आहेत प्रदूषणाव्यतिरिक्त ते म्हणजे पाणी पुरवठा. त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. जर उद्या दुष्काळ तर अप डाऊन्स वातावरण बदलाचे चालूच आहेत. जर यावर्षी पाऊस चांगला पडला, मागच्या वर्षी चांगला पडला, पण पुढची 2 वर्ष उद्या दुष्काळाची आली तर औष्णिक वीज प्रकल्प बंद पडण्याच्या स्टेजपर्यंत जाऊ शकतो. असं परळीच्या बाबतीत एक वेळ आलेली होती 3 वर्षापूर्वी. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरी आपण हाच प्रकल्प आपण म्हणजे महाराष्ट्र सरकार हे करत आहे याच्यातला धोका आणि याच्या मागचं राजकारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जो आहे या आयोगाची जी रचना आहे त्या आयोगाची रचना विचारात घेण्यासारखी. आयोग असा निर्णय काय सगळं माहिती आहे आयोगाला किंवा कदाचित माहिती नसेल असं सुद्धा असेल का तपासून बघू आपण.
या आयोगावरती 3 सदस्य आहेत. या आयोगाच्या जर आपण वेबसाईटला गेलो, अधिकृत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग त्यांच्या अधिकृत वेबसाईटला जा, त्याच्यावरती 3 सदस्य आहेत. ते 3 सदस्यांची नावं अशी आहेत. एक आहेत संजीव कुमार, दुसरे आहेत लिमये आणि तिसरे आहेत बियाणी. त्यापैकी संजीव कुमार हे माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांनी विविध विभागांमध्ये काम केलेलं आहे, परंतु वीज निर्मिती, वीज वितरण या कंपनीतला कुठलाही एक्सपर्टाईज त्यांच्याकडे असल्याचं तिथे लिहिलेलं नाही. आणि दुसरे जे 2 सदस्य आहेत त्यांच्याबद्दल एक ओळ ही वीज नियामक आयोगाच्या वेबसाईटवर लिहिलेली नाही. अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, त्यांचं छायाचित्र सुद्धा उपलब्ध नाही. यापेक्षा मी अधिक भाष्य करू इच्छित नाही. ते वीज वितरण क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत का नाहीत हे माहिती नाही, परंतु आमच्या ऐकण्यानुसार एक प्रशासकीय अधिकारी आहेत आणि एक कोणतरी निवृत्त न्यायाधीश आहेत. या महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगावरती विद्युत क्षेत्रातला एकही एक्सपर्ट नसावा अशी शंका नव्हे, जवळजवळ खात्री बाळगावी अशी परिस्थिती आहे. याच्या दुसरा मुद्दा, याच्यापूर्वी म्हणजे साधारण 5-6 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की वीज नियामक आयोगाला सल्ला देण्यासाठी काही ग्राहक हिताचा म्हणून काही सल्लागार संस्था नेमल्या जायच्या की तुम्ही ग्राहक हिताचा याच्यामध्ये काहीतरी मुद्दा असतील, काही मुद्दे की ज्याच्यामुळे ग्राहक हित कुठेतरी धोक्यात येईल, तर तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला सल्ला द्या. आता ती पद्धती काढून टाकलेली आहे. हे 3 व्यक्ती नियामक आयोगाच्या जो निर्णय देतील त्यांना वीज क्षेत्रातले तज्ज्ञता असो नसो तो अंतिम शब्द असेल. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला जे मी सांगितलं की त्यांची परवानगी न घेता, त्याचे टप्पे न पार पडता केंद्रीय मार्गदर्शक सूचना पायदळी तोडवून जरी निविदा काढल्या तरी सुद्धा नियामक आयोगाला त्याच्याबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त करण्यापलीकडे काही करायला सुचत नाही. तशी ताकद त्यांना आहे असं त्यांना वाटत नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि आता चौथा मुद्दा की या सगळ्याचे एकंदर महाराष्ट्रावरती काय परिणाम होतील आणि याच्यातून काय सूचित आणि ध्वनित होत आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की देशाचं धोरण आणि जगाचं धोरण हे हरित ऊर्जेकडे जाण्याचं आहे आणि ते आता अधिकाधिक मोठ्या प्रमाणात शक्य होत आहे. त्याच्या किमती कमी होत चाललेल्या आहेत. म्हणजे एक वेळ अशी होती की सौर ऊर्जा ही कोळशाच्या विजेपेक्षा महाग होत होती. आज बरोबर उलटं झालेलं आहे. बॅटऱ्यांच्या किमती एवढ्या खाली येत चाललेल्या आहेत की आता त्याला जे मूलभूत काही हे लागतात, धातू लागतात, त्याची सुद्धा गरज लागणार नाही अशा प्रकारचे बदल आता त्याच्यात होत चाललेले आहेत. याच्यामुळे येत्या काळात बॅटरी स्टोरेज आणि या पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांची निर्मिती याचा खर्च इतके कमी होत जाणार आहेत की ज्याच्यामुळे विजेचा खर्च एकंदरच हा आपल्या इकॉनॉमीमधला कमी होईल. आणि खाणी ज्या आहेत, या खाणींमधून खणला जाणारा कोळसा हा आता जगामध्ये मान्यता नसलेलं इंधन झालेलं आहे आणि नेमका अदानीने तोच धंदा उचललेला आहे. आणि म्हणूनच देशावरती किंवा देशातल्या वीज वितरण कंपन्यांवरती असे उद्योग, असे प्रकल्प लादायचे आणि देशाच्या एकंदर अर्थव्यवस्थेवरती, उद्योग व्यवस्थेवरती आणि एकंदर पर्यावरणावरती त्याचे दुष्परिणाम किती घडतील याचा विचारही करायचा नाही अशा प्रकारचे हे धोरण आहे आणि हे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे महाराष्ट्रातून एक तर महाराष्ट्रातली वीज महाग होईल, महाराष्ट्रातून उद्योग महाराष्ट्राबाहेर नेण्याचा प्रयत्न होतो आहे. केंद्रातल्या काही नेत्यांकडनं होतोय, थोर नेत्यांकडून. महाराष्ट्रातले नेते पूर्णपणे त्याला पाठिंबा देत आहेत. हे घडणार आहे आणि नवे या प्रकल्पामध्ये सुद्धा ते घडतं आहे. हा एक मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे 5000 मेगावॅटचा, हा निदान महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा निर्माण व्हावी अशी सुद्धा अट आमच्या देशातले 1 फूल 2 हाफ या मंत्र्यांनी लावलेली नव्हती. त्यामुळे ही सौर ऊर्जा निर्मिती ही गुजरातमध्ये होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर ती झाली असती तर त्याच्यासाठी लागणारी जमीन आणि निदान त्याच्यासाठी काय अनुषंगिक खर्च लागतो, व्यवस्थापन लागतं आणि तो स्थापनेचा जो काही सगळा व्यवहार आहे त्याच्यामधून निर्माण होणारा रोजगार आणि त्या जमिनीच्या थोड्याशा सुधारित किमतीत त्या ठिकाणाच्या, अगदी दुष्काळी भागातल्या कदाचित असू शकतील, जिथं काही पिकत नाही असं असू शकतील,
निदान तिथे थोडे जमिनीचे बरे भाव मिळायला मदत झाली असती, तीही संधी याच्यामुळे जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा जो काही उद्योग या देशात चालू आहे तो सुद्धा काही प्रमाणात या ठिकाणी घडणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. आपल्याला एक निर्धार करावा लागेल की महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारचा अत्यंत घातक असलेला आणि चांगले पर्याय उपलब्ध असताना सुद्धा घातकतेकडे नेणारा हा जो पर्याय आहे हा तुम्ही स्वीकारता कामा नये, तो नाकारला पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्ट होता कामा नये. अशा प्रकारचा दबाव आपण शासनावरती आणला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही जागृती, हा अभ्यास थोडासा आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे. मी जे मुद्दे मांडले यातला प्रत्येक मुद्दा हा कागदपत्रांवरती, माहितीवरती, अधिकृत माहितीवरती आधारलेला आहे. आणि ह्याच्याबद्दल जर आपल्याला मनात थोडी जरी शंका असेल तर आपण ती स्पष्ट स्वरूपामध्ये कॉमेंट्समध्ये लिहा, पर्यायी आकडेवारीनुसार लिहा. त्याच्याशी आपल्याशी संवाद करायला नक्कीच आवडेल. आपण या चॅनेलला, इंडी जर्नल चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर चांगलंच आहे. जर केलं नसेल तर जरूर करा. अशा प्रकारचा धोरण पर्यायांवरचा संवाद हा अधिकाधिक वाढला पाहिजे. जनप्रबोधन झालं पाहिजे, चालू राहिलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेतून हा संवाद आपल्याशी केला. आपण तो शांतपणे ऐकला आहे. आता त्याच्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. नमस्कार, धन्यवाद.